आजचा दिवस खूप खास आहे. कारण एकीकडे आम्ही दुर्मिळ झाडं आणली, जी कधीपासून आणण्याची माझी इच्छा होती आणि ती मला फायनली मिळाली. आणि दुसरीकडे आमच्या हंसाने गोंडस पिल्लांना जन्म दिला आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्किप न करता बघा. नमस्कार मंडळी, मी राजश्री, व्यवसायाने डॉक्टर पण मनाने निसर्गप्रेमी. आपल्या या वनश्री विला ब्लॉग्स चॅनलवर आपण पाहणार आहोत आमचे डेली रुटीन, टेरेस गार्डन, पाळीव प्राणी आणि आपल्या छोट्या छोट्या आनंदाच्या गोष्टी. चला तर मग आजचा ब्लॉग सुरू करूया. तर मंडळी, तुम्ही पाहू शकता सकाळच्या कामांची लगबग इथे सुरू आहे. नवीन झाडांची शॉपिंग झालेली आहे आणि आता आज त्यांचं रिपोर्टिंग करायचं आहे. त्याच्यासाठी आमची लाल माती संपली होती, तर ती आणि खत आणण्याचं इथे काम चाललं आहे. कुंडीत झाड लावताना आम्ही लालच माती वापरत असतो आणि ती आपल्या जवळपासच्या नर्सरीत वगैरे विकत मिळत असते. तर झाडांसाठी तीच माती आयडियल असते, कारण काळी माती जी असते ती मुळांना घट्ट आवळून धरत असते आणि मग मुळांना ऑक्सिजन न मिळाल्यामुळे तसंच त्यांची पुरेशी वाढ होत नाही आणि मग रोपं फारसे पामकत नाही. त्याच्यामुळे आयडियली लाल मातीच वापरली पाहिजे आणि ती भुसभुशीत पण असते, अशी दगडासारखी कठीण होत नाही. सध्या वाळवणाचे दिवस चालू आहेत. मग आमच्या कॉलनीतल्या ज्या येवले मामी आहेत त्यांनी आम्हाला वड्यांचं पीठ आणून दिलं. सकाळी त्यांनी वडे झारले होते, तर मस्त वाटीभर पीठ घेऊन आल्या. आणि मग आता इथे गार्डनमध्ये काम करण्याआधी चांगला हेवी नाश्ता तर झालाच पाहिजे. मग मस्त या पिठामध्ये भरपूर कांदे कापून टाकले, कोथिंबीर घातली, थोडं मीठ टाकलं आणि आता मी याचं थालीपीठ थापून घेते आहे. वडे, ज्यांना काही ठिकाणी सांडगेही म्हणतात, तर त्यांचे पिठाचे थालीपीठ खाण्याची संधी फक्त याच दिवसात मिळत असते आणि हिचा फायदा नक्कीच उचलला पाहिजे. आणि हे थालीपीठ असे असतात की मुळातच त्याची जी एक चव असते तिच्यात फारसं काही न टाकताही तोंडाला चवच येऊन जाते. येईल ना आता, उशीर आहे ते तोपर्यंत आपलं होऊन जातं मग काही काम. भरपेट नाश्ता केल्यावर आम्ही आमच्या बॅकयार्डमध्ये वळलो. तरी ते मला वनश्रीच्या डॅडींनी नाशिकला ते गेले होते तेव्हा पपाया नर्सरीमधून हे गांडूळ खत आणि एक हे मायक्रो एलिमेंट्स असलेलं खत आणून दिलं होतं. तर तेही बघू आता आज वापरलं जाईल असं वाटतं. तर आता मी कुठले कुठले झाडे आणले हे पण तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यांच्यासाठी जागाही नियोजित करणं सुरू आहे. तर एक कागदी लिंबूचं मोठं झाड त्यांनी आणलेलं आहे आणि मग त्याला जमिनीतच लावावं लागेल. त्याच्यामुळे त्याच्यासाठी खड्डा खोदण्याचंही काम सुरू होतं. तर चांगलं जाड खोडाचं आणि उंच, बऱ्यापैकी उंचच झाड आणलं यावेळेस. चांगलं हेवी होतं ते, एकाकडून धरली पण जात नव्हती त्याची ही पिशवी. आणि त्याला बारीक बारीक लिंबू पण लागलेले होते, फुलंही होते. तर कुठलंही फळझाड लावताना त्याला अशी पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी आणि तिथे पुरेसं सूर्यप्रकाशही मिळाला पाहिजे. तसंच खतांचा खुराक पण चांगला दिला गेला पाहिजे. तर आता इथे आम्ही असा खोल खड्डा करून घेण्याचं काम सुरू आहे. मग त्याच्यानंतर आम्ही तळ्याला थोडंसं शेणखत, थोडं गांडूळ खत टाकलं आणि मग पालापाचोळा पण टाकला का? पालापाचोळा टाकला आहे थोडा, पण आता इथे जमिनीत फारसं म्हणजे तितका नाही टाकत आम्ही जितका कुंडीत भरताना टाकतो. तर आता इथे मिरीचं एक झाड आम्ही आणलं. तर हे झाड मी तिसऱ्या चौथ्यांदा आणते, काय असेल काय माहीत, ते सर्वाईव्ह होत नाही माझ्याकडे. नंतर ही एक जास्वंद आणली. जास्वंदीचे तर अनेक कलर आणि प्रकार आहेत.
आणि प्रत्येक वेळेस ती दिसली की घ्यायचा मोह आवरत नाही. नंतर हा एक संक्रांत वेल पण घेतला. याचे छान ऑरेंज कलरचे फुलं असतात. त्याच्यानंतर हे जायफळ प्लांट जे घेण्याची माझी कधीपासून इच्छा होती आणि हे दुर्मिळ आहे तसं, तर मिळत पण नव्हतं. तर मला आता हे नाशिकच्या तपोवन नर्सरीमध्ये मिळालं. आता मी इथे रिपॉटिंगला सुरुवात केलेली आहे. तर शक्यतोवर असं मीडियम साईजच्या कुंड्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्या तळाला 3-4 छिद्र करून घेतले आणि माती डायरेक्ट ड्रेन होऊ नये म्हणून खाली नारळाच्या शेंड्या टाकून घेतल्या आणि आता त्याच्यावर बघा मी हा पालापाचोळा भरून घेतला. जवळजवळ 60-70% पालापाचोळा भरलेला आहे. तर मी जायफळ प्लांट आणलं यावेळेस, तसंच कॉफी प्लांट आणि रुद्राक्ष हे त्यातल्या त्यात दुर्मिळ प्लांट घेतले. बाकी मग वेल घेतलेत काही फुलांचे. एक बदक वेल पण घेतला, तोही दुर्मिळच आहे. त्याला अगदी बदकाच्या आकाराचे फुलं येतात. जेव्हा कधी त्याला भविष्यात फुलं येतील मी तुमच्याबरोबर शेअर करेलच. त्याच्याबरोबर एक लँटन हिबिस्कस म्हणजे कंदील जास्वंदही घेतली मी. तर तिच्या फुलाचा आकार असा लॅम्पसारखा असतो. आता हे बघा मी हे मिरीचं प्लांट पिशवी कट करून अलगद काढून घेते आहे आणि त्याचा जो रूट बॉल आहे तो अजिबात डॅमेज होऊ दिलेला नाही आहे मी. अलगद आता कुंडीच्या सेंटरला त्याला फिक्स करून घेतलं आणि ते काळ्या मातीत लावलेलं होतं. तर आता मी त्याच्या अवतीभोवती आधी तळाला पालापाचोळा टाकून त्याच्यावर गांडूळ खत टाकलं आणि आता वरून आमची ही कॉम्पोस्ट मिक्स केलेली जी लाल माती आहे ती टाकते आहे मी आणि पुन्हा साईडला थोडासा पालापाचोळा भरते आहे. आता कसं असतं, शेवटी विकत माती आणून किती आणायची ना, मग आमची माती आम्हीच तयार करत असतो. आता हा जो मी पालापाचोळामध्ये टाकते आहे तर कालांतराने याचीच इतकी छान माती होऊन जाते आणि इतकी भुसभुशीत असते ती की ते खूप मुळं अगदी आनंदात वाढत असतात झाडाची मुळं आणि तिथे पानांमुळे असं ओलावा पण राहतो. त्याच्यामुळे ही ट्रिक चांगली गो. हां, आणि त्याच्यात जे असंख्य मित्र बॅक्टेरिया बुरशी वाढून त्यांचं विघटन करत असतात तिथे. आणि अशा वातावरणात वाढलेलं झाड त्याची इम्युनिटी पण चांगली असते. तर बघा आता हे माझं मिरी प्लांट लावून झालेलं आहे आणि हा आमचा सगळा पसारा बराच झालेला असतो हे सगळं करण्यात. आता असं स्टेप बाय स्टेप मी हे एक झाड लावून घेतलेलं आहे. एक हे फिडल लीफ पण घेतलं मी. असं मोठे मोठे पानं असतात त्याचं, हिरवंगार छान वाटतं. आणि हे सगळं करताना वनश्रीची मध्ये लुडबुड होऊ नये म्हणून तिच्या डॅडींबरोबर तिला मी मंदिरात पाठवलं होतं. आता ती पण परत आलेली आहे आणि हे सगळं बघून अजून एक्सायटेड झालेली आहे. नर्सरीत झाडं पोयटा मातीत लावलेले असतात आणि ती अशी कडक होऊन जाते आपल्याकडे आणल्यावर. तर थोडी ती मऊ व्हावी म्हणून मी पिशवीसह ही झाडं डायरेक्ट पाण्यात ठेवलेली होती, कारण नाहीतर मग ती कोरडे होऊन ना शॉकमध्ये चालले जातात. आता हे जायफळचं प्लांट आहे बरं का मंडळी. तर म्हणजे मला खूप आनंद झाला जेव्हा मला जायफळचं झाड कॉफीचं प्लांट मिळालं तेव्हा. ही बघा माझी पहिली माती, तिच्यामध्ये पालापाचोळ्याचं बघा कसं आता विघटन होऊन किती छान कॉम्पोस्ट खत तयार झालेलं आहे. अगदी ज्या जाडजाड काड्या होत्या त्या पण आता जवळजवळ कुजत आलेल्या आहेत. त्याचबरोबर आज एक अतिशय दुर्मिळ आणि मौल्यवान झाड जे माझ्याकडे आहे त्याची माहिती मी तुमच्याबरोबर आज शेअर करत आहे. तर हे झाड मला माझी मैत्रीण डॉक्टर अनुजाने दिलेलं आहे. तर हे आहे रक्तचंदनाचं झाड. तर हे मी कुंडीत असंच अगदी छान आयडियल पद्धतीने लावलं होतं. पण आता हा जो वसंत ऋतू चालू आहे याची पानगळ झाली, त्याच्यात त्याची सगळी पानं गळून गेली आणि कुठे काही फुटवे वगैरे दिसतच नव्हते. मग आम्हाला फार काळजी वाटायला लागली होती. म्हटलं हे गेलं का काय. पण आता छान त्याला मस्त असं एक असं कोंब दिसायला लागला. मग त्याचं रोज तो इंचाने वाढतोय आता. तर मग ते बघून छान वाटतंय. तर रक्तचंदनाचं नाव तुम्ही ऐकलंच असेल. जे जुन्या काळात बघा प्रत्येक घरात एक बाहुली असायची.
लाकडी बाहुली, तर ती रक्तचंदनाच्याच लाकडाची असायची. आजीकडे पण होते. हा, तर ती का ठेवली जायची? ते काळ्या जादूचा असर होऊ नये बुवा असं आजी सांगायची. अच्छा. कोणाची दृष्टी लागू नये. हां हां. हा. तर म्हणजे आता साधारण हे झालं पूर्वजांचं बोलणं, पण मग याच्या मागचा शास्त्रीय आधार असा होता की हे लाकूड मुळातच थंड असतं, त्याच्यामुळे याला थंडावा देणारं असतं, त्याच्यामुळे आयुर्वेदात पण याला महत्त्व आहे. घरात कोणाला काही असं लागलं, त्वचे आग होते किंवा मुकामार लागला तर त्याच्यावर याचा लेपही उगाळून लावला जायचा. आणि तसंच जी घरात नकारात्मक ऊर्जा येऊ नये असं म्हणतात. म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या घरात अनेक इलेक्ट्रिक अप्लायन्सेस असतात, टी व्ही, AC, फ्रीज, लॅपटॉप, कम्प्युटर्स. तर याच्यातून जे रेडिएशन येत असतं तर असं म्हणतात की हे लाकूड ते ॲब्झॉर्ब करत असतं. आणि हे सगळं करत असताना अचानक आम्हाला एक सरप्राईज मिळालं. आमच्या हंसाने पिल्लांना जन्म दिला होता. खरंच हा मोमेंट खूप स्पेशल होता. इतके दिवस वाट पाहत होतो या दिवसाची. आणि बघा ना, ते पिल्लू किती गोंडस दिसतंय आणि त्याची आई पण त्याची खूप काळजी घेत होती. अंड्यातून बाहेर आल्यावर 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर आता ही पिल्लं त्यांच्या आईवडिलांसोबत आमच्या बॅकयार्डमध्ये आलेली आहेत. तर कसं असतं ना मंडळी, निसर्गातले आपल्या गार्डनमधले असे मोमेंट्स खूप खास असतात. आमच्या मागच्या व्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की 3 अंडी उबवत होती, पण आता इथं 2च पिल्लं सुखरूप बाहेर पडलेली आहेत. 3रं पिल्लू हे अंड्यातच दगावलेलं होतं. आम्ही थोडंसं फोडून पाहिलं तर ते पूर्ण तयार झालेलं होतं. त्याची चोच, पिसं वगैरे सगळं तयार होतं, पण ते काही बाहेर येऊ शकलं नाही. तर मग आम्ही त्याचं एक झाडाखाली पुरून टाकलं त्याला. आणि आता ही 2 पिल्लं मात्र अतिशय हेल्दी, निरोगी आहेत आणि त्यांच्या पुढच्या प्रवासाला ती अतिशय आता सज्ज आहेत असं आपण म्हणू शकतो. एकीकडे नवीन झाडांची सुरुवात आणि दुसरीकडे नवीन जीवांचा जन्म. आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास बनलेला होता. आता आमच्या राजहंस फॅमिलीचे 2चे 4 झालेले आहेत असं म्हणायला हरकत नाही, नाही का? कम्प्लीट झाली हो. कंप्लीट झाली पुढे फॅमिली. काय सांगावं ते काय नाही का हां. पुढचं. आता त्यांच्या एक अन्नाची आम्ही व्यवस्थित सोय केलेली होती. इथे त्यांच्यासाठी पाण्यात थोडा भात टाकलेला होता आणि तो आवडीने खात होते ते. आणि त्यांना पाणी मात्र लागतंच बरं का. तसंच आता ती मादी इतके दिवस उपाशी होती, ती पण आता खायला लागलेली आहे आणि ही सगळी ती तिचं घर काढते आहे. हां, बाळबाळंतीण थोडक्यात सुखरूप आहेत. आणि ते तसेच पिल्लांबद्दल खूप पॉझिटिव्ह झालेले आहेत. आम्हाला तर जवळ जायचं कामच नाही. मी असं शूट करायला जरी गेली तर बघा तो कसा सुटतो. तर सगळं लांबूनच मी तुम्हाला दाखवू शकते. आणि पिल्लांना हातात घ्यावंसं तर खूप वाटतं, पण मग ते काही शक्य नाही बरं का. त्यांचे मम्मी पप्पा अजिबात अलाव करत नाहीत. बघा तो आला परत. तर आता इथे तसंच आमचे ग्लॅडिओलसचे कंद जमिनीत होते. ग्लॅडिओलस म्हणजे बुकेमध्ये जे फुलं असतात त्याला मराठीत गुलछडी पण म्हणतात. तर ते मला आता इथे जमिनीतून ते कंद काढून घ्यायचे होते आणि खतयुक्त कुंडीत लावायचे होते. तर आता हे बघा, इथे मला ते कंद सापडलेले आहेत. 4-1 कंद सापडले. ते इथे फारसे वाढत नव्हते. तर म्हटलं चला आता असंही हा त्यांचा रेस्टिंग सीझन आहे तर काढून आणि त्यांना कुंडीत नंतर मी खतयुक्त मातीत लावून घेतलं. आता इथे आम्ही जे करतो ते आमच्या वनश्रीला करायचं असतं, मग तिने पण ही छोटी पावडी घेतलेली आहे. आणि आता या कुंडीत मी पुन्हा खतयुक्त माती भरून हे कंद लावून घेतलेले आहेत. तर मंडळी, आजचा व्लॉग इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्लॉगमध्ये.